रसिक मित्रमैत्रिणींनो नमस्कार। कविवर्य बा भ बोरकर स्मारक प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी डॉक्टर घनश्याम बोरकर सहर्ष स्वागत करीत आहे। आज 8 जुलै 40 वर्षापूर्वी 8 जुलै 1984 रोजी कविवर्य बाकीबा बोरकर यांचं देहावसान झालं। आज 40 वर्षात बाबा बोरकरांच्या कविता अजूनही महाराष्ट्रभर गायल्या जातात आणि श्रोत्यांकडून आनंदाने ऐकल्याही जातात। दरवर्षी बाकीबाबांच्या स्मृतिदिनानिमित्त 8 जुलै आणि त्यांची जयंती 30 नोव्हेंबर ह्या दोन्ही दिवशी महाराष्ट्र आणि गोवा ह्या दोन्ही ठिकाणी बोरकरांच्या कवितांचे कार्यक्रम अजूनही सादर केले जातात। बाकीबाबांच्या कवितांना पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी फार सुंदर चाली लावल्या होत्या। बाकीबाब गेल्यानंतर गेल्या 40 वर्षात अनेक नवीन संगीतकारांनी श्रीधर फडके, पंडित राजा काळे, डॉक्टर सलील कुलकर्णी, आनंद मोडक अशा अनेक नवीन संगीतकारांनाही बाकीबाबांच्या कवितेने त्यांच्या प्रेमात त्यांच्या मोहात पाडलेला आहे आणि त्यांनीही बाकीबाबांच्या अनेक कवितांना सुंदर चाली दिलेल्या आहेत। बाकीबाबांच्या कवितेत जी एक नादमयता आहे, छंदोमयता आहे, त्याचबरोबर त्यात एक गानगुणही आहेत आणि त्यामुळेच अनेक संगीतकारांना ह्या कविता आकर्षित करतात। बाकीबाब हे स्वतःही ह्या कविता चालीत गात असत आणि बाकीबाबांची कविता ही गुणगुणता गुणगुणता प्रकट होत असते। एखादा स्वर त्यांच्या कानात घुमायचा आणि त्या स्वराबरोबर एखादी बंदिस्त ओळ त्यांच्या ओठात यायची आणि मग ही बंदिस्त ओळच अनेक पुढच्या ओळींना बोलावून घेत असे आणि शेवटी बाकीबाबांची कविता ही तिथे स्वतःचे छंद, स्वतःची चाल, स्वतःच्या जाती, स्वतःचा भावविलास हे सर्व अपूर्वरित्या प्रकट करत असे। बाकीबाबांची कविता म्हणजे निसर्ग, प्रेम, भक्ती, संगीत व विरती ह्या पंचपानांनी प्रस्फुटित असं चिरंतनाचं गाणं आहे। बोरकरांची कविता म्हणजे एकीकडे निसर्गाच्या, ऋतुनाट्याच्या, भावभावनांच्या, ऐंद्रिय संवेदनाच्या विविध रूपांनी फुललेली लावण्य जत्रा आहे, तर दुसरीकडे आकारातून निराकाराकडे, मूर्तातून अमूर्ताकडे, व्यक्तातून अव्यक्ताकडे निघालेली ती एक आनंद यात्रा आहे। बोरकरांच्या कवितेचं सर्वश्रेष्ठ सौंदर्य आणि सामर्थ्य म्हणजे एकाच वेळी शांतापासून अनंताचे आणि भातिसिद्ध सौंदर्यापासून ते सत्तासिद्ध सौंदर्याचे दर्शन घडवणारी ती एक तीर्थयात्रा आहे। कवी बोरकर स्मारक प्रतिष्ठान 8 जुलैला तुमच्यासाठी, तुमच्या सर्व रसिकांसाठी एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे। प्रतिष्ठानची विश्वस्त आणि बाकीबाबांची कन्या मुक्ता आक्षीकर हिच्याकडे कविवर्य बाकीबाबांनी स्वतः गायलेली त्यांची कविता अनेक व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहे। प्रतिष्ठाने असं ठरवलेलं आहे की दर महिन्याच्या 8 तारखेला बाकीबाबांचे असे 2 व्हिडिओ आम्ही प्रसारित करणार आहोत आणि त्याबरोबरच डॉक्टर अजय वैद्य हे बाकीबाबांच्या काही निवडक मराठी, कोकणी, हिंदी कविता आपल्यासमोर सादर करतील। बाकीबाब हे आपल्या कवित्वाची शाल अष्टांग भावाने आयुष्यभर मिरवित आले आणि एक कवी म्हणून एका विशिष्ट ऐटीतून बाकीबाब आपल्या कविता सादर करीत असत। बाकीबाबांच्या तोंडून त्यांच्याच चालीत गायलेल्या त्यांच्या कविता तुम्हा सर्व रसिकांना ऐकायला मिळतील ही एक फार मोठी पर्वणी आहे असं मला वाटतं। मला खात्री आहे की तुम्ही ह्या प्रतिष्ठानच्या उपक्रमाला भरभरून दाद द्याल। तुमचा सहभाग, तुमचं प्रोत्साहन हे आम्हाला अपेक्षित आहे। तर आजपासून बाकीबाबांचे व्हिडिओ तुमच्यासमोर आम्ही सादर करीत आहोत। दर महिन्याच्या 8 जुलैला बाकीबाबांच्या नव्या कविता, नवे व्हिडिओ बघायला तुम्ही उत्सुक असाल अशी आशा करतो। धन्यवाद।
घनवर शिरी घनवर शिरी वरसे जळ सर आली सर सर मल्हाराचे स्वर शिरे घन वर शिरी घनवर शिरी वरसे जळ सर आली सर सर मल्हाराचे स्वर शिरे घन वर शिरी घनवर शिरी भरुनी आले नदी नद नाले भरुनी आले नदी नद नाले जरठ तरी झाले वसाले जरठ तरी झाले वसाले द्रुमा पल्लवही नाले झाले जणू मोराचे परसे रे जणू मोराचे परसे रे जणू वरसे रे जणू वरसे जळ सर आली सर सर मल्हाराचे सरसे रे कातळ डोंगर हिरवळल्याले कातळ डोंगर हिरवळल्याले कडनागांचे शमनी कडनागांचे शमनी मुंग्या नाही पंख निघाले मुंग्या नाही पंख निघाले वननंदनसे हरसे रे वननंदनसे हरसे रे घन वरसे रे घन वरसे रे वरसे जळ सर आली सर सर मल्हाराचे स्वरसे रे घन वरसे रे घन वरसे मनुजातील परिदाह निवेना मनुजातील परिदाह निवेना मृदगंधे हृदय विलेन मृदगंधे हृदय विलेन मुख उजळेना स्नेह फुलेना मुख उजळेना स्नेह फुलेना म्हणून सुखी मन तरसे रे म्हणून सुखी मन तरसे रे घन वरसे रे घन वरसे रे वरसे जळ सर आले सर सर मल्हाराचे स्वरसे रे घन वरसे रे घन वरसे. आता ही जी कविता आहे जपानी रमलाची रात्र, ही एका गेशा मुलीच्या सहवासात घालवलेल्या रात्रीची आठवण आहे. आता ह्या कवितेची गंमत अशी आहे की तारेवरच्या कसरतीसारखी आहे. जरा तोल गेला तर ती बिभत्स होऊ शकते, ऑप्सिन होऊ शकते. तेव्हा शृंगार आणि ऑप्सिनिटी, बिभत्स आणि शृंगार याची भेदरेषा ही फार नाजूक आहे. जितका मनुष्य अधिक सुसंस्कृत असेल तितका तो नाजूक शृंगाराकडे वाढतो. तो जर थोडासा वल्गर झाला, त्या पातळीवरनं खाली आला तर चढदिशी ती बिभत्स होते. म्हणून ह्या कवितेला एक विशेष मराठी वाङ्मयामध्ये एक स्थान आहे. कवितेचं शीर्षक जपानी रमलाची रात. तुझे विजेचे चांद पाखरू तुझे विजेचे चांद पाखरू दीपराग गात रचित होते शयन माली निळी चांदरात. रतिरत कुक्कुटसा कुंडीवर रतिरत कुक्कुटसा कुंडीवर आरोहुनी माड चोच खुपसुनी फुलवित होता पंखांचे झाड. अद्भुत पंख्या परी भिंतीवर आंदोलनी छाया अद्भुत पंख्या परी भिंतीवर आंदोलनी छाया लावित होती ताप जगाचा नकळत विसराया. धूप उसासत होता कोणी रजताच्या पात्री विचित्र रेशीम चित्रे होती मुसावनी गात्री. तुझा पियानो यक्ष जळातील होता निजलेला मनात गुंफित स्पर्श सुखाच्या स्वप्नांचा झेला.
मनात गुंफित स्पर्श सुखाच्या स्वप्नांचा झेला. अन्युसेची कवने होती माझ्या हातात, प्रतिचरणाला करीत होती घुमर वेल साथ. जळत उसासत होते त्यास अंतरात काही, होता चिमणा श्वान लोकरी घोटाळत पायी. तोच वाजल्या तुझ्या सपाटा, तोच वाजल्या तुझ्या सपाटा. सळसळला घोळ आलीस मिरवित चाली मधुनी नागिणीचा डौल. करातुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले, जळता गंधक पाच उकळती याही रंगले. अभीष्ट चिंतून अभीष्ट चिंतून आम्ही त्यांचे भिडविले काठ. सुरेहुनी तू गडे भाजले ओठानी ओठ. स्पर्शे तुझिया आणि पियाने हरारला सारा, मग समत्याच्या कानशिलांच्या झणानल्या तारा. गंधर्वांच्या दुहिता जमल्या करीत पुष्पवृष्टी, हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी. मोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे, हवा जाहली जड वाऱ्या समांगातील वासे. तरंगत डुलू लागली तरंगत डुलू लागली नौके परिशीज. तो कांतीतून तुझ्या निथळले फेनाचे तेज. नखे लाकिया दात मोतिया वैदुरी नेत्र, अवयव गमले चपल चिवटकी मयवनीचे वेत्र. कात सोडिल्या नागिनीचे ते नवयौवन होते, विळख्या विळख्यातून आला पितज्वालांची भीते. कात सोडिल्या नागिनीचे ते नवयौवन होते, विळख्या विळख्यातून आला पितज्वालांची भीते. गरळ तनुतील गोठून झाले अंतरात गोड, कळले कामज जडते देवा नरकाची ओढे. डोळे बांधून खेळत होते जीवन मायावी, अंधपणातच वितळत होते भूत आणि भाई. तुझ्या जपानी भाषा लिपी सम, तुझ्या जपानी भाषा लिपी सम. अगम्य सुंदरता असूनी हाती उरली दुर्लभ आली ना हाता. आजही तुझ शोधिता कधी ती रमलाची रात, आजही तुझ शोधिता कधी ती रमलाची रात. पाठीतून जंबिया मधाचा घाली काळजात. असा कसा मी तरुण निरंतर सांगू कैसे तुला, असा कसा मी तरुण निरंतर सांगू कैसे तुला. सहज अचानक झाकून डोळे तिने चुंबिले मला. थिजलो बुजलो पळतच आलो खाली वर्गामध्ये, खुडीत ज्योतीची फुले पोचलो परंतु स्वर्गामध्ये. तिथे धाडुनी सुरांगणाने केली अमृत तुला, जेव्हा ऐसे सहज लीलया तिने चुंबिले मला. त्या रात्रीचे तसे चांदणे जगी न पडले कधी, त्या रात्रीचे तसे चांदणे जगी न पडले कधी. तशी न उरली पुन्हा कधीही दुथडी जागी नदी. उरात घुसुनी गळ्यात घुमली निळी निळी कोकिळा, असे झाकुनी डोळे जेव्हा तिने चुंबिले मला. आज मावळे जरी चांदणे आटत आली नदी, आज मावळे जरी चांदणे आटत आली नदी. तीच कोकिळा कधीतरी येते घुंगूर बांधून पदी. गाता ती मग उघडे गात्री कुबेर गृहीची तिळा. तरुण असावी जेव्हापासून तिने चुंबिले मला, तरुण असावी जेव्हापासून तिने चुंबिले मला. तव नयनाचे दल हलले ग, तव नयनाचे दल हलले ग. पानावरच्या दवबिंदू परी त्रिभुवन हे ढळमळले ग. तारे गळले वारे ढळले दिग्गज पंचानन सेवळले. गिरी ढासळले सुर कोसळले ऋषीमुनी योगी चळले ग. त्रिभुवन हे ढळमळले ग.
ऋतुचक्राचे आस उडाले, ऋतुचक्राचे आस उडाले, आकाशातून शब्द निघाले, आवर आवर आपुले भाले, मीन जळी तळमळले ग, त्रिभुवन हे डळमळले ग, हृदयी माझ्या चकमक झडली, हृदयी माझ्या चकमक झडली, नजर तुझी धरणीला जडली, दो हृदयांची किमया घडली, पुनरपि जग सावरले ग, तव नयनाचे दल हलले ग, तव नयनाचे दल हलले ग. रसिक मित्रमैत्रिणींनो, बाकीबाबांच्या कवितांचा आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा. तुमच्या प्रतिसादानुसार कार्यक्रमात काही बदल हवे असतील तर ते तसेही कळवा. आता पुढचा एपिसोड बघण्यासाठी तुम्हाला आमंत्रण देत आहोत. पुढच्या महिन्याच्या 8 तारखेला कविवर्य बाकीबाबांची कविता पुन्हा आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत. तर भेटूया पुढच्या महिन्याच्या 8 तारखेला.